ज्या संभाजीनगरचं यांनी वाटोळं केलं त्या प्रश्नावर हे बोलतील. ज्यांच्याकडून पैसे टक्केवारी ज्यांनी घेतली तेच लोक आता पाण्यासाठी तिथं भाषण करतील. गणेश नाईकचं आता वय झालेलं आहे. वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळत नाही काही. बुद्धिभ्रष्ट झालेली त्या माणसाची. प्रशासक असताना आम्ही ठेवी पळवल्या. कशा कुठं पळवल्या, काय केलं त्याचं? ज्यांनी छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती. परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील असे विधानं करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे. दोन भावाची युती मुंबईमध्ये झाली, त्यानंतर त्यांची नाशिकला पहिली सभा झाली. निवडणुकीचा काळ आहे आणि उत्सुकतेपोटी आणि कार्यकर्त्यांवर असलेल्या दबावापोटी ही झालेली गर्दी होती. परंतु त्या गर्दीचं रूपांतर मतदानात होईल असं समजण्याचं कोणतंही कारण नाहीये. राजसाहेबांच्या यापूर्वी सुद्धा यापेक्षाही मोठ्या सभा झालेल्या आहेत, पण त्याचं मतामध्ये कधीही रूपांतर झालं नव्हतं. म्हणून त्या सभेकडं एक मनोरंजन म्हणून पाहणं एवढंच काहीतरी नाशिककरांनी केलंय. उद्धव साहेबांची सभा ही मजबुरी म्हणून त्यांना घ्यावी लागते. तुम्ही आता जाऊन बघा, जे पूर्ण ग्राउंड होतं त्याला अर्ध कसं करता येईल, स्टेज पुढं मागं कसं सरकवता येईल, हे सगळे जादूचे प्रयोग त्या ठिकाणी केलेत. आणि महत्व त्या सभेचं असं आहे की आता त्या सभेमध्ये आमचे कार्टून दाखवण्यापर्यंत त्यांना पुढे जावं लागलंय. म्हणून आम्ही तरी आमचं ते मोठेपण समजतो की आमची गरज सुद्धा त्यांना तिथं आता सभेच्या ठिकाणी पडते. एकेकाळी विचार देणारी ती सभा त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखाची व्हायची. आज तिथं टोमण्यांची सभा होणार आहे आणि अवघे 20 ते 25 मिनिटाच्या वर तिथं भाषण होणार नाही हे ठरलेलं आहे. त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे हे मेन टार्गेट असणार आहेत, कारण की त्यांची गेलेली खुर्चीची जी नाराजगी आहे, जो त्रास आहे, तो आताही त्यांना जाणवतोय. त्यामुळे त्यांच्यावर टीका करतील. ज्या संभाजीनगरचं यांनी वाटोळं केलं त्या प्रश्नावर हे बोलतील. ज्यांच्याकडून पैसे टक्केवारी ज्यांनी घेतली तेच लोक आता पाण्यासाठी तिथं भाषण करतील. आणि म्हणून त्या सभेचा बार हा फुसका राहणार आहे. काय होतं, हे साऊथचे लोक किंवा इतर महाराष्ट्र सोडून इतरचे येणारे जे लोक आहेत ना, हे स्वतःला स्टार समजतात आणि अशा टाईपचे वक्तव्य करतात. खरं तर भाजपने त्या जे काही नेते येतात प्रचाराला त्यांना सांगितलं पाहिजे काही समजून. उगाच आता वादाची थिणगी टाकली का नाही त्यांनी, त्याच्या मनात असेल नसेल परंतु त्याला वाटलं, त्यांनी बोलून गेला. म्हणून भाजपने सुद्धा प्रचारक जे आणतात किंवा स्टार प्रचारक जे त्यांचे आहेत त्यांना पूर्वी थोडंसं ब्रीफिंग केलेलं बरं राहील. गणेश नाईकचं आता वय झालेलं आहे. वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळत नाही काही. बुद्धिभ्रष्ट झालेली त्या माणसाची. प्रशासक असताना आम्ही ठेवी पळवल्या. कशा कुठं पळवल्या, काय केलं त्याचं? यांची जी एक हाती सत्ता होती ना, त्याला जी काही आता ओहोटी लागलेली आहे, त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळे तुम्ही सत्तेत बसला हे विसरू नका ना. कशाला तोंड उघडायला होता? ते एकनाथ शिंदे साहेब ते सहन करतील तोपर्यंत करतील. नसता त्यांनी आमच्या सारख्याला जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला सडेतोड उत्तर सुद्धा देऊ शकतो. म्हणून आता वरिष्ठ नेते जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशा गोष्टीची दखल घेतली पाहिजे. त्यांना बोलता येतं, आम्हाला बोलता येत नाही. मग उत्तराला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तर मग त्याचा परिणाम हा चांगला होत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावं. अत्यंत दुर्दैवी, अत्यंत किळसवानं, ज्यांनी छोट्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले त्यातला जर आरोपीला आपण स्वीकृत सदस्य करत असाल तर याला कोणीही मान्यता देणार नाही. ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली पाहिजे होती. अशा पद्धतीने राजकारण करणं हे गैर आहे. लोकांच्या भावनाचा तो अनादर आहे आणि लोक त्याच्यामुळे संतापतील जरूर. म्हणून असे निर्णय घेताना पक्षांनी हे सगळ्या लोकांची पार्श्वभूमी ही पाहिली पाहिजे होती.
विशेष लक्ष नाहीये. तिथं सत्ता पहिल्यापासून शिवसेनेची राहिलेली आहे आणि ती सत्ता कायम करण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आता कुणाला वाटतं आमची सत्ता यावी, असं प्रत्येक ठिकाणी होत नसतं ना. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुळात श्रीकांत शिंदे साहेबांनी तो गड राखला, एवढं मात्र निश्चित आहे. असं काही नाही. आम्ही जेव्हा युती करतो तेव्हा युती करतो. आणि अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा एखादी गोष्ट करतात ती उघडपणे करतात. लपून कुणा पाठीमध्ये खंजीर खुपसणं हे आम्ही कधी ना केलंय ना करणार. म्हणून एकनाथ शिंदे साहेब असे घाणेरडं राजकारण कधी करत नाहीत. पांडे हा मुळामध्ये क्रिमिनल माइंडेड होता. त्याचं कामच ते होतं. काही काळ या पदावर राहायचं, देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, यांना प्रकरणात गोवायचं आणि जशी जशी रिटायरमेंट जवळ येईल त्या टायमाला राजीनामा देऊन पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं, हे त्याचं स्वप्न होतं. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे सगळं उठाठेव केली होती. आता अहवाल आलेला आहे. आता पुन्हा पांडेवर आता कारवाई करण्याचे आता संकेत मुख्यमंत्री जरूर देतील आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल. आता बावनकुळेंनी जमीन दिली, कशी दिली, काय दिली, आणि त्याच्यावर जर आरोप गणेश नाईक स्वतः करतायत तर प्रकरण कदाचित गंभीर असेल आणि मुख्यमंत्री त्याची दखल जरूर घेतील. आम्ही महिला जर PM बनली ती कोणत्या जाती धर्माची, आम्ही याला महत्व देत नाही. आमच्याकडं आदिवासी भगिनी राष्ट्रपती झालेली आहे. आमच्याकडे सरदारजी बांधव राष्ट्रपती झालेले आहेत. अब्दुल कलाम हे सुद्धा राष्ट्रपती झालेत. म्हणून जातीवर आधारित पद निर्माण नसतात, तर ती क्वालिटीवर आधारित असतात. डॉक्टर अब्दुल कलामांचं नाव आजही आदबीने घेतलं जातं. त्यांना एक रिस्पेक्ट दिला जातो. जयलसिंगला एक रिस्पेक्ट आहे. राष्ट्रपती मुर्मूला एक वेगळा रिस्पेक्ट आहे. म्हणून हे जे काही पदं असतात त्या पदावर जो काही विराजमान होतो त्याला जातीचा लवलेश नसावा, तो भारतीय आहे, हेच महत्वाचं. भाजपची ते त्यांची अंतर्गत खेळी आहे. भाजपमध्ये काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न आहे. काही छाटले, काही आले, त्याच पद्धतीने मनसेमध्ये बी झालेलं आहे, उभटामध्ये बी होत आहे. म्हणून इतरांकडे नाव ठेवण्यापेक्षा, इतर पक्षावर नाव ठेवण्यापेक्षा आपल्या पक्षाचं सुद्धा काय छाटाछाट चालू आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आकाशवाणी चौकातलं जे बॅरिकेड काढले गेलेलं आहे त्याची मागणी गेल्या 3-4 वर्षापासून स्थानिक लोक करत होते. जवळपास त्या ठिकाणचा असलेला व्यापार थंडावला होता. लोकांची येणे जाण्याची अडचण होती आणि लोकांना जे काही अडचणीचं ठरतं त्यावर निर्णय घेणे कधी हिताचं असतं. काल थोडा वेळापुरती ती ट्रॅफिक अडली हे निश्चित आहे, पण तो आज ती रेग्युलर झालेली आहे आणि त्याच्यामुळं बॅरिकेड काढल्यामुळं काय अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. म्हणून आम्ही घेतलेला निर्णय तो योग्य आहे. 2 भाऊ एकत्र आल्यामुळे पोटदुखी व्हायचं काय कारण आहे? काय चमत्कार घडणार आहे? उबाटाची ही मजबुरी आहे ते राजसाहेबांना बरोबर घेण्याची. काँग्रेस त्यांच्या बरोबर नाही, राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर नाही. जे छोटे मोठे 5-25 पक्ष विधानसभेच्या टायमाला त्यांनी जवळ केले होते ते त्यातला एकही नाही. म्हणून ते मजबुरीमध्ये झालेली युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं काय हालत झाली. 322 ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणूक होत्या, 8 का 9 ठिकाणी आलेत. म्हणून त्यांचा आता सफाया पूर्णपणे झालेला आहे. म्हणून पोट दुखायचा वगैरे काही विषय येत नाही. आता रश्मी शुक्लाने जो अहवाल दिलेला आहे त्यावर संजय राऊतने असं भाष्य करणं चुकीचं आहे. एक पदाधिकारी, मोठ्या पदावर असलेली पदाधिकारी दिलेला तो अहवाल आहे. परंतु संजय राऊत त्याला RSSचा कार्यकर्ता म्हणेल, उद्या पाकिस्तानचा हेर म्हणतील, परवा डोनाल्ड ट्रम्पचा हस्तक म्हणतील. असे विधान करून उगाच तरी चर्चा दुसरीकडे भरकटवणं हे संजय राऊतचा धंदा आहे.